तू हा जो विजय मिळवलायस ना, हे जे यश तुला मिळालंय ना, त्याचा फक्त आनंद घे. मन तुला घाबरण्याचे कारण नाही. आता तुझा शत्रू तुझ्या आयुष्यातून कायमचा दूर गेलाय. आयुष्यभरासाठी गजाआड गेलाय तो. ताई, आम्हाला वाटलं तर तुम्ही याल. हो, येणार होते खर तर. म्हणजे आपण केस जिंकणारे माहितच होतं ग, पण म्हटलं नको. बरेच लोक असतील तिथे, तुला बोलायला वेळ मिळणार नाही, म्हणून फोनच करते. तुम्ही निघालात? होय. ज्या कामासाठी आलो होतो ते काम आता झालंय. त्यामुळे इथे थांबून काय उपयोग ना, म्हणून जातो म्हटलं. कुठे जात आहे? परत नागपूरला. पण शीतल, मनू, ज्या कामासाठी आपण एकत्र आलो होतो ते झालंय. लढा आता संपलाय. आता आम्ही जातो आमच्या गावाला. हे शहर माझ्यासाठी आणि रामासाठी नाही. शीतल. मनू, ती म्हणते ते बरोबर आहे. जाऊ दे. मी मनूला आणि आकाशला आपल्याकडे डिनरला बोलवलंय. कधी? आज? नाही, आज नाही. ती म्हणाली आकाशशी बोलते आणि कळवते. आपण मस्तपैकी जेवू, छान गप्पा मारू. मनू, आकाश, तू, मी आणि अभिमान. मनू या घरात आली तर मी इथे राहणार नाही. काय? हो. मला ती अजिबात आवडत नाही. का? का म्हणजे तिने मला डिच केलंय. अभि, का उगीच जुन्या गोष्टी उगाळत बसलायस? जे झालं ते विसरून जा. तू म्हणतोस तिने तुला डिच केलं ना? तूही तिला फसवलंस अभि. तुझं लग्न झालं होतं आणि तरीही तू. पुरे. हा विषय पुन्हा नको. त्यावेळी जे झालं ते झालं, पण आता परिस्थिती बदलली आहे. तेव्हा अभिमान, उगीच जुन्या गोष्टी उगाळत बसू नकोस. पण मम्मा, तुला इथे राहायचं असेल तर माझ्या म्हणण्याप्रमाणे वागावं लागेल. मनू या घरी येणार म्हणजे येणार. आता कुठे गेली होतीस? सेंट्रल जेलला. मंगेशला पोहोचून आले तिथे. मंगेश तिथे आहे ना? हो सर. आता मंगेशचं पुढचं सगळं आयुष्य तिथेच जाणार आहे. आम्ही तर तिथल्या जेलरला सांग, हा माणूस फार भयंकर आहे, नीट लक्ष ठेवा त्याच्यावर. तो तिथून पळून जाता कामा नये. त्यांना सांगून आले सर. जेलर म्हणालेत की तो तिथून कुठेच पळून जाऊ शकत नाही, कारण सध्या त्याला सगळ्या कैद्यांपासून दूर एका अंधार कोठडीत ठेवण्यात आले, तेही साखळ दंडाने बांधून. इतक्या सहजासहजी हरणार नाही मी. मनू, तू जे काही करतेस ना त्याची फळं तुला भोगावी लागणार. सोडणार नाही तुला, सोडणार नाही. मनस्विनी केतकर यांनी आज विशेष न्यायालयात बाजी मारली. मंगेश सरवदे याला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली असून यासाठी शहरातील बऱ्याच ठिकाणी लोकांनी मनस्विनीचा विजय अगदी जोशात साजरा केला. मालक, हीच ती मुलगी जिच्याविषयी मी तुम्हाला सांगितलं होतं. मालक, लोकांचा तिला भरपूर पाठिंबा आहे, बघताय ना. अहो, तिच्या नावाचा जय जयकार चालू आहे अगदी. मालक, आता यावरती तुमचं काय म्हणणं आहे?